चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीमुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांच्या पॅनलची युती झाल्याचं समजतंय। गडहिंग्लज इथं हसन मुश्रीफांच्या कार्यालयात युती संदर्भात ही बैठक पार पडली। भाजपच्या विरोधात चंदगडमध्ये विकास आघाडीची आता घोषणा करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांनी आता समजून घेणं आवश्यक आहे की आता जर आपण विखुरले गेलो तर नकळत आपण समोरच्याला ताकद द्यायला जे जातीयवादावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या शक्तीला कुठेतरी बळ द्यायला लागतं। हे जर थांबवायचं असेल, मी असं म्हणणार नाही की 100% राजेशदादांचे आणि माझे विचार जुळतात आहे, नक्कीच आमच्यात काही वैचारिक मतभेद असणार आहे, पण जेव्हा मूलभूत तत्व येतात, पुरोगामी विचार येतो, सगळा समाज एकत्र करण्याचा विचार येतो, त्याच्या बाबतीत आमचं एकमत आहे आणि त्याच मतावर आम्ही एकत्र आलोय। कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे। सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या तऱ्हेनं मागच्या निवडणुका झाल्या, व्यक्तिगत आपण लढलो, त्याचा फायदा दुसऱ्यांचा झाला, कुठंतरी टाळलं पाहिजे। त्या दृष्टीनं चांगल्या विचाराची माणसं, चांगल्या विचाराचे नगरसेवक, कार्यकर्तृत्वान लोकांना संधी देऊन तर चंदगडची नगरपंचायतीच्या माध्यमातून पुरोगामी विचाराचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक तिथं निवडून आलो, त्या भागाचा विकास आणि त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही आघाडी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।